हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळी? मस्त मजेत. तर आपल्याला ना आज हँडपर्स शिवायची आहे. त्याची उंची आहे 23 इंच. बघू शकते 23. आणि जी रुंदी आहे 14 इंच. उंची आहे 23 आणि रुंदी आहे 14 इंच. तर आपल्याला हा मेन फॅब्रिक आणि हा अस्तरचा कपडा. आपल्याला काय आतमधून काही कॅनव्हास वगैरे लावायचं नाही आहे. हे पण लावायचं नाही, स्पंज वगैरे काहीच लावायचं नाही. सिंपल आणि साध्या प्रकारे बॅग शिवायची आहे. म्हणलं चला बघू अशा प्रकारे. हे 2 भाग झाले आहेत, बघू शकता. आता ह्याला आपण चारी बाजूने स्टिच करून घ्यायचं. अशा प्रकारे आपण चारी बाजूला स्टिच करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. ही बाजू वरच्या बाजूला आपण झिप लावून घेऊ. अशा प्रकारे ही मेन फॅब्रिक आणि ही झिपची चैन अशी टाकायची उलट आणि अशी टिप मारून घ्या.
आता ह्याला परत अशी टीप देऊ. ह्याला स्पंज वगैरे काहीच लावलं नाही, डायरेक्ट मेन फॅब्रिक आणि मधून अस्तर लावलेलं आहे. हे आपल्याला वॉशेबल करता येते, एकदम धुवून वापरण्यासाठी मस्त आहे. बाहेर मंदिरात वगैरे कुठं पण घेऊन जाण्यासाठी पर्स एकदम छान दिसते. कपड्याची क्वालिटी पण एक नंबर आहे आणि डिझाईन पण मस्त आहे. अशा प्रकारे चिप लावलेली आहे. आता ही इकडच्या पण बाजूला सेम असंच लावून घ्यायचं. आता आपण ना दोन्ही बाजूने स्टिच करून घेऊ. आपण अशा प्रकारे इकडून पण स्टिच करायचं आणि इकडून पण स्टिच करायचं. आपली जीप लागलेली आहे, बेल्ट बसवलेला आहे. अशा प्रकारे स्टिच करून घेऊ आपण. एक साईडचा भाग झालेला आहे, तिकडच्या भागाला पण असं स्टिच करून घेऊन व्यवस्थित. आणि जे मेन फॅब्रिक आहे ना ते चांगलं असल्यामुळे अस्तरचा कपडा काय आपण कुठला पण लावू शकतो. असं आहे. दोन्ही बाजूला जे पण स्टिच केलेलं आहे बघू शकता. आता आपण कॉर्नर कट करून घ्यायचे. दीड इंच असं दूर आणि असं दूर. इकडे पण असंच. सेम बाजू. त्याला आपण अशा प्रकारे धरून स्टिच करू. कॉर्नरला दोन्ही बाजूला पण स्टिच करून घ्यायचं. दोन टिपा मारला तरी चालते. आता इकडे पण असं स्टिच करू. बघू शकता आपले दोन्ही बाजू झाले स्टिच करणं आणि कोपरे पण झालेले आहेत इकडचे इकडचे. आता त्याला आपण ओपन करू. वाव, खूप सुंदर बॅग झाली आहे. अशा प्रकारे आपली बॅग झालेली आहे आणि भरपूर मोठी बॅग झालेली आहे. हे बघा, बेल्ट साईज
टिफिन बॉक्स, पाण्याची बाटली, बरंच काही.